हरे कृष्ण. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 9 13वा श्लोक पाहणार आहोत. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 9 राजविद्या राजगुह्य योग परम गोपनीय ज्ञान यामधील 13वा श्लोक पाहूया. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिम् आश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम्. अर्थ, हे पार्थ, मोहित न झालेले महात्माजन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, या श्लोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो. तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो. हे कसे बरे होते याचे वर्णन 7व्या अध्यायात करण्यात आले आहे. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या अधिपत्यामधून मुक्त होतो. हीच पात्रता आहे. जेव्हा जीव भगवंतांना शरण जातो तेव्हा तात्काळ तो भौतिक प्रकृतीमधून मुक्त होतो. ही प्राथमिक पायरी आहे. जीव हे भगवंतांची तटस्थ शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनालाच दैवी प्रकृती असे म्हटले जाते. म्हणून भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उन्नती होते तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते. राहिलेलं आपण नंतर पाहूयात तात्पर्य. तर याच्यामध्ये श्री प्रभुपादांनी महात्मा या शब्दाची खूप छान व्याख्या केलेली आहे. म्हणजे आपण महात्मा ही उपाधी अनेक जणांना आपण म्हणजे एक चांगलं कार्य केलं म्हणून महात्मा, एवढं त्याचं मर्यादित स्वरूप नसून जो भगवंतांना शरण गेलेला आहे आणि आध्यात्मिक चेतनेमध्ये तो स्थित असतो, तर त्या व्यक्तीलाच खऱ्या अर्थाने आपण महात्मा म्हणून जाणू शकतो. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथे काय म्हटलंय की असा त्याचं लक्षण काय की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो. हे महत्वाचं आहे. आता दोन प्रकारच्या प्रकृती आहेत की भौतिक प्रकृती आणि दैवी प्रकृती किंवा ज्याला आपण आध्यात्मिक जगतातील प्रकृती किंवा शक्ती म्हणू शकतो. तर आपण जाणतो की आध्यात्मिक जगत याचं प्रतिबिंब विकृत स्वरूपामध्ये म्हणजे भौतिक सृष्टी हे आध्यात्मिक जगाचं प्रतिबिंब आहे, परंतु त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा विरुद्ध अशा स्वरूपाच्या आहेत. म्हणजे जसं आध्यात्मिक जगामध्ये दुःख नाही, परंतु भौतिक जगत हे कसं आहे, दुःखालयम अशाश्वतम आहे. तर अशा पद्धतीने भौतिक जग हे बरोबर विरुद्ध आहे आध्यात्मिक जगापेक्षा.
मग तिथे भगवंतांच्याच या शक्ती कार्यरत असतात. म्हणजे आध्यात्मिक जगामध्ये योगमाया ही कार्यरत असते. म्हणून जेव्हा गोलकमध्ये जे बालगोपाल आहेत किंवा सगळेच ब्रजवासी हे श्रीकृष्णांना एक परमपुरुषोत्तम भगवान असं म्हणून जाणत नाहीये. तर ते काय ते कसं कसं म्हणून त्यांच्याशी आदान प्रदान करतात, तर एक मित्र म्हणून किंवा एक प्रियकर म्हणून, मुलगा म्हणून, अशा पद्धतीने ते भगवंतांशी आदान प्रदान करत असतात. कारण जर त्यांना समजलं की अरे हेच परमपुरुषोत्तम भगवंत आहेत, तर त्या श्रीकृष्ण त्यांच्या सगळ्या वयोगटातल्या ज्या लीला आहेत त्या करू शकणार नाही. म्हणून म्हणजे आपण हे म्हणतो ना की योग मायेच्या अधिपत्याखाली हे सगळेजण असतात. आणि जर श्रीकृष्ण हे बाहेर जात असतील आणि यशोदामाई, नंद महाराज यांना समजलं की अरे आज या असुराबरोबर श्रीकृष्णांचं युद्ध झालं आणि श्रीकृष्णांनी कसं त्यातून त्यांची सही सलामत ते बाहेर पडले, तेव्हा ते काय म्हणतात की विष्णूंची कृपा झाली किंवा भगवंतांची कृपा झाली की माझा मुलगा या मोठ्या संकटामधून वाचला. तर अशा पद्धतीने त्यांचा वात्सल्य भाव हा सतत जागृत असतो, कारण ते श्रीकृष्णांना आपला मुलगा म्हणून समजतात. तर अशा प्रकारे योग मायाच्या आश्रयाखाली ह्या सगळ्या लीला या आध्यात्मिक जगात होत असतात. परंतु हे जेव्हा भौतिक जगामध्ये हीच योगमाया, कारण इथे पण आवरण आहे, परंतु इथे कशाचं आवरण आहे, तर अज्ञानाचं आवरण आहे. आणि त्यामुळं आपण सगळेजण हे श्रीकृष्णांपासून दूर आहोत. आणि म्हणून या जगामध्ये हीच योगमाया, महामाया म्हणून कार्यरत होते किंवा दुर्गा देवींची शक्ती म्हणून इथे कार्यरत असते. आणि त्यामुळं जसं एक मांजर आपल्या पिलाला आपल्या दातामध्ये जेव्हा पकडतो तेव्हा ते किती सहज, म्हणजे त्याच्यामध्ये तिची काळजी असते की आपल्या मुलाला रक्षण करणं बाळाचं. तर जेव्हा ती एखादं उंदीर पकडते, एखादं मांजर जेव्हा एखादं उंदीर पकडते, तेव्हा तिची काय भावना असते की नाही मला आता ह्याला खायचंय. तर त्यामुळं तिची पकड अशी घट्ट असून ती त्या पद्धतीने म्हणजे दोन पकडी मधला हा फरक आहे. तसंच इथं तात्पर्यामध्ये काय म्हटलंय श्री प्रभुपादांनी की जीव हे भगवंतांची तटस्थ शक्ती आहे आणि जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात, म्हणजे उंदीर आणि मांजर यांचं जर जोडी पाहिली तर ते कसं उंदीर हा त्या तावडीमध्ये सापडलेला आहे, तेव्हा आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली येतात. म्हणजे मांजराचं छोटस पिल्लू हे आईच्या दातामध्ये काय असतं, तावडीत नसतं, तर ते आश्रयाखाली असतं. तर अशा प्रकारे दैवी प्रकृती आणि भौतिक प्रकृती याच्यामधला हा भेद आहे की मायाशक्तीच आहे दोन्हीकडे, परंतु एकी एक इथे माया, महामाया किंवा दुर्गा देवींच्या आपण मायादेवीच्या तावडीखाली आहोत या भौतिक जगामध्ये. कारण आपल्याला आपल्या चेतनेचं शुद्धीकरण करायचं आहे. त्यामुळं एखादी गोष्ट ही त्याच्या मूळ स्वरूपात आणायची असेल तर त्याच्यावरती शुद्धीकरण होणं गरजेचं राहतं. म्हणजे जेव्हा आपण तांदूळ विकत आणतो समजा, तर त्याच्यामधले भात आपण असंच करायला टाकतो का, तर नाही, त्याला चाळून घेतो, पाखडतो, त्याच्यातले खडे किंवा काही किडे असतील तर ते आपण बाजूला करतो आणि मग त्याला धुतो, एक दोन पाण्याने धुवून मग शिजत घालतो. तर एवढ्या सगळ्या प्रक्रिया करायला लागतात, तेव्हा कुठे जाऊन तो तांदळाचा छान असा भात तयार होतो. तर तशाच पद्धतीने जेव्हा आपल्याला साक्षात भगवंतांच्या सेवा करायच्या आहेत, तर त्यासाठी आपली चेतना ही त्या स्तरावरती उन्नत होणं गरजेचं आहे. अन्यथा अशुद्ध स्वरूपामधलं म्हणजे सगळे
किडे किंवा दगड असलेल्या ह्याच्यासह जर आपण भात केला तर तो कोणी खाणारच नाही. तर अशाच पद्धतीने आपल्याला जर आध्यात्मिक जगामध्ये भगवंतांच्या साक्षात सेवा करायच्या आहेत तर आपली चेतना तेवढी शुद्ध होणं गरजेचं आहे. त्यामुळं त्या चेतनेवरती संस्कार करण्यासाठी खरं तर आपल्याला या भौतिक प्रकृतीच्या तावडीमध्ये भगवंतांनी टाकलेले आणि म्हणून आपण सगळेजण भौतिक प्रकृतीच्या अधीन किंवा आहोत. जोपर्यंत अर्थात जोपर्यंत आपल्याला हा भक्ती मार्ग श्री प्रभुपादा आणि त्यांचे प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेद्वारे जोपर्यंत मिळाला नव्हता तोपर्यंत तरी आपण या महामायेच्या अधीन होतो, हे मात्र नक्की. तर म्हणजे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना एका लेक्चरमध्ये एक मुलगा किंवा एक भक्त तरुण विद्यार्थी प्रेरणा क्लासमध्ये प्रश्न विचारतात की हे कसं आपण म्हणजे आपण भौतिक किंवा महामायेच्या तावडीमध्ये आहोत की अंतरंगा शक्ती किंवा योगमायेच्या आश्रयाखाली आहोत, हे कसं काय समजणार किंवा आपण कुणाच्या अधीन आहोत. तर आणि हे कसं ठरवलं जातं. तर महाराज उत्तर देतात की हे तुम्ही स्वतःच ठरवता की तुम्हाला कुठं जायचंय. कारण जीव ही तटस्थ शक्ती आहे. जेव्हा आपण भौतिक कार्य करतो तर तेव्हा आपण भौतिक प्रकृतीच्या अधीन असतो आणि तीच कार्य जेव्हा आपण आध्यात्मिक चेतनेने करतो किंवा श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून करतो तेव्हा आपण दैवी प्रकृतीच्या अधीन असतो. तर आता कसं ते समजून घेऊयात. म्हणजे ह्याच्यामध्ये भेद काय आहे. तर जेव्हा आपली कुठलेही विचार असू देत किंवा आपल्या कुठल्याही क्रिया असू देत ह्या जेव्हा आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवून करतो तेव्हा आपण भौतिक गोष्टी करत असतो. आणि जेव्हा आपण श्रीकृष्णांना केंद्रस्थानी आणतो तेव्हा आपल्याला कितीही त्रास झाला समजा तरी सुद्धा ते सहन करण्यासाठी आपण तयार असतो. तेव्हा तो विचार म्हणा किंवा ते कार्य ह्या सगळ्या गोष्टी ह्या आध्यात्मिक, याचा अर्थ आपण आध्यात्मिक चेतनेमध्ये स्थित आहोत. तर इथे श्री प्रभुपाद तेच म्हणतात की महात्मा हे सतत या आध्यात्मिक चेतनेमध्ये स्थित असतात. तर आता कशा पद्धतीने आपण सुद्धा हा प्रयत्न करू शकतो किंवा मोठमोठ्या वैष्णवांनी संतांनी कशा पद्धतीने त्यांची चेतना असू शकते ह्याचं आपण थोडक्यात आपण उदाहरणं पाहूयात. तर म्हणजे 3 स्तरावरती आपण पाहूयात की हे सृष्टी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला काय दिसतं की विविध प्रकारच्या गोष्टी दिसतात. म्हणजे मनुष्य, अजून खूप सारे माणसं दिसतील, प्राणी दिसतील, पक्षी दिसतील, झाडं दिसतील, म्हणजे काहीतरी वस्तू या स्वरूपामध्ये दिसतंय, जड आणि चेतन या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर दुसरं काय असेल की एखाद्याचा गुण दिसतो, कसा आहे, गुण कसा आहे, आणि एखादं कार्य दिसतं. तर ह्या 3 स्तरावरती आपण कशा पद्धतीने भौतिक आणि आध्यात्मिक चेतना असू शकते ह्याचा थोडासा आपण डिफरन्स किंवा त्याच्यातला भेद जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण पाहिले की भगवंत काय म्हणतात की पाण्यामधला रस मी आहे किंवा कुठल्याही अन्न पदार्थाची चव म्हणजे मी आहे. तर अशा पद्धतीने किंवा औषधींमधला जो गुणधर्म आहे, वीर्य म्हणतो आपण, ते म्हणजे भगवंत आहे. तर अशा पद्धतीने कुठलीही गोष्ट जर पाहिली तर तिथे भगवंत आहेत. म्हणजे आपण सृष्टी जरी पाहिली तरी सुद्धा आपण ती आपली आध्यात्मिक चेतना आपण अंगीकारू शकतो. म्हणजे पाणी पाहिलं, आता भौतिक ह्याच्यामध्ये जर माझी चेतना असेल पाणी हवं, पण मला हे हे कसलं पाणी आहे, ह्या नदीतलं असं नको मला पाणी, मला बिस्लरीची बॉटल हवी, मी आरोजच पाणी पिते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी मी किंवा हे पाणी ना, ह्या गावचं पाणी मला चालतच नाही, कसलं पाणी आहे तुमचं. तर अशा पद्धतीने कुठंतरी आपण स्वतः केंद्रस्थानी आहोत.
तर अशा प्रकारे ही झाली भौतिक चेतना. पण तेच जेव्हा आपल्याला समजतं की अरे पाण्यामधला रस म्हणजे भगवंत, हा, तेव्हा आपण कसा विचार करू शकतो की अरे ही नदी आहे, ह, आणि ही नदी म्हणजे खर तर भगवंतांचं म्हणजे भगवंत साक्षात आहेत तिथे. आणि म्हणजे हा पाण्यामधला रस म्हणजे भगवंत आहे, परंतु आपण माणसांनीच भौतिकदृष्ट्या हिची काळजी घेतलेली नाहीये. तर आपल्याला हिची काळजी घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आध्यात्मिक चेतना ठरते. अजून काय राहू शकतो की अं भगवंतांच्या लीला आठवतात, की एखादी नदी पाहिली तर यमुना नदी आठवते. यमुना नदीवरती यमुना नदीमध्ये श्रीकृष्णांनी कालियामर्दन केलंय किंवा चिरहरण लीला केली. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आठवतात, तर ही कशी झाली आध्यात्मिक चेतना झाली. त्याच्यानंतर आता हे आपण पाहिलं की एखादी गोष्ट पाहून आपल्याला काय प्रकारे आपले विचार होतात, त्याच्यानुसार भौतिक आणि आध्यात्मिक चेतना ठरू शकते. दुसरं अजून काय राहू शकतं तर गुण. तर गुणाच्या बाबतीमध्ये पण म्हणजे एखाद्याचे कलागुण जर सुरेख असेल तर त्याच्यामध्ये अरे हे काय, हे मी पण करत होते, हे सोपं आहे, मला पण येतं. तर अशा प्रकारे आपण कुठंतरी जर विचार करत असू तर याचा अर्थ आपण कुठेतरी भौतिक चेतनेमध्ये स्थित आहोत आणि कुठेतरी ती स्पर्धात्मक वृत्ती जागृत आहे. तर दुसरा विचार कशा पद्धतीने करू शकतो अजून की अरे आपण म्हणजे एक छानस असं घर पाहिलं, तर अरे किती सुंदर घर बांधलेलं आहे. तर दुसरा काय की सुगरणीचं घरटं, तर ही किती सुंदर कला आहे की जी आपण म्हणजे मनुष्य सुद्धा आपण एवढं सुंदर असं घरटं एखादं आपण नाही हे करू शकत. तर हे जेव्हा आपण पाहतो आणि तेव्हा आपण चेतना काय असते की अरे एवढ्याशा जीवाला श्रीकृष्णाने काय शक्ती दिली आहे की ती इतकं सुंदर घरटं बांधू शकते. आपण आयुष्यभराच्या कमाईमध्ये एवढं सुंदर घर बांधलेलं आहे, परंतु हे पक्षी प्रत्येक वेळी प्रत्येक पिल्लाला जन्म देताना एक नवीन असं घरटं बांधतात. तर म्हणजे काय काय भगवंतांची ही प्रकृती आहे किंवा त्यांची शक्ती आहे, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग आपण जाणू शकतो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे सगळे कलागुण आहेत, पक्ष्यांमधले असू देत, माणसांमधले असू देत, एखाद्याची नृत्य कला असू देत, तर हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मग आपल्याला आपण आपोआप या आध्यात्मिक चेतनेमध्ये स्थित होतो. म्हणजे नृत्य करताना एखादं डान्स करायचंय, तर मला आवड आहे म्हणून मी डान्स करणार, अरे चांगली गोष्ट आहे ती. किंवा मी असे डान्स क्लासेस घेऊ शकेन, व्यवसायाच्या दृष्टीने होऊ शकतो आपण. मग जेव्हा आपण स्वतःभोवती विचार करतो तेव्हा ती भौतिक चेतना होते. आणि तेच या नृत्याचा किंवा या माझ्या कलागुणांचा वापर मी भगवंतांच्या सेवेमध्ये कसा लावू शकेन आणि कसं छान म्हणजे गौरांग महाप्रभूंनी जे नाम संकीर्तन, नृत्य संकीर्तन आपल्याला दिलं आहे, तर त्याच्यामध्ये मी कसं काय जास्तीत जास्त नृत्य संकीर्तन करेन किंवा भगवंतांच्या भजनांवरती मी छान असं नृत्य करेन, अशी जेव्हा चेतना येत होते आणि त्यानुसार आपण एखादं नृत्य करतो तेव्हा ती एक छान सेवा ठरू शकते किंवा ते एक आध्यात्मिक कार्य ठरू शकतं. तर अशा प्रकारे आपण गुणांनुसार सुद्धा भौतिक आणि आध्यात्मिक चेतना या दोन वेगवेगळ्या चेतनेमध्ये आपण स्थित राहू शकतो. आणि मग जेव्हा आपली आपलं केंद्रस्थान हे स्वतः आपण मी माझं एवढं असतं, तेव्हा हे जेव्हा आपण इतरांचे कलागुण जे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये सारखे आहेत हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मग कुठंतरी स्पर्धात्मक वृत्ती येते, कुठंतरी
द्वेष, मत्सर या गोष्टींची बीज तिथं रुजतात. परंतु जेव्हा श्रीकृष्ण केंद्रस्थानी, मग आपण समोर भरून कौतुक करू शकतो किंवा प्रशंसा करू शकतो आणि इतरांना सुद्धा त्यांच्या कलागुणांना आपण छान पद्धतीने वाव देऊ शकतो. आता असं म्हणजे कदाचित या गोष्टी असं वाटतं की अरे मी तर आहेच की, पण आपण थोडासा विचार करूयात की आपण आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या पद्धतीने करतो की माझा मुलगा ना हुशार आहे, अरे या ह्या वेळेस त्याचा रँक असं कसं काय बरं 2 मार्कांनी कमी आला असतो, दुसरा कसं काय रँक आला, मग तो पुढे गेला का. मग अशी कुठंतरी ती स्पर्धात्मक बीज त्यांच्यामध्ये रोवतो. आणि भले एखाद्याची आवड ही ड्रॉइंगची आहे तरी सुद्धा नाही, ह्या प्रोफेशन मध्ये गेल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने विलासी जीवन किंवा लाईफस्टाईल मेंटेन करता येते, म्हणून नाही हे काय चित्रकलेचं वेळ, असं करिअर ओरिएंटेड अभ्यास करायचा. अशा पद्धतीने आपण कुठेतरी या गोष्टी आपण लहानपणापासून रुजवत असतो. अर्थात कालाय तस्मै नमः असं म्हणू शकतो आपण की काही गोष्टी काळानुसार आपल्याला अडॉप्ट करावे लागतात, पण कुठंतरी आपल्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये ही चेतना जागृत असली पाहिजे की खरं तर प्रत्येकाच्या स्वभावानुसार, मग ती स्त्री असू दे, पुरुष असू देत, मुलगा असू देत किंवा आपली आई, आजी, जे काही, प्रत्येकाच्या प्रवृत्तीनुसार किंवा स्वभावानुसार ते म्हणजे त्याचा आपण आदर केला पाहिजे आणि त्याच्यानुसार ते त्यांना तेवढी स्पेस किंवा म्हणजे असं काय म्हणतो आपण त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. आणि त्यांचं कारण शेवटी मूळ स्वभावानुसार जेव्हा कार्य होतात तेव्हा ती चांगल्या प्रकारे होऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण मग तिथं स्पर्धात्मक वृत्ती येत नाही, मग तिथं सहकार्याची भावना येते. आणि म्हणून जेव्हा आध्यात्मिक चेतनेमध्ये आपण असतो तेव्हा आपण स्पर्धा करत नाही तर सहकार्य करतो आणि एकमेकांना मदत करून त्यांच्या कलागुणांना आपण वाव देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर तिसरं आहे म्हणजे कर्म. हं तर कर्म म्हणजे आपण कार्य म्हणू शकतो की मी आज ना म्हणजे मी एवढं मोठं हॉस्पिटल माझ्या स्वतःच्या जीवावर बांधला, हं असं जेव्हा एखादी व्यक्ती सांगते तेव्हा कुठंतरी ते मी माझं या केंद्रस्थानी असतं. मी आणि माझं याच्या भोवती ते सगळं गणित फिरत असतं. किंवा मी या हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये माझी एवढी देणगी दिलेली आहे आणि मी इथे ट्रस्टी आहे, अशा पद्धतीने. किंवा शाळा म्हणा, कॉलेजेस, की जेणेकरून समाज उपयोगी कार्य होऊ शकतात. तर काही वेळेस काही कार्य ही फक्त स्वतःभोवती मर्यादित कशी राहतात की नाही मला हे हवंय मग इतरांचा मी विचार करणार, अर्थात ही कुठेतरी स्वार्थी वृत्ती झाली. त्याच्यावरचा स्तर येतो म्हणजे आता सांगितलं तसं समाज उपयोगी कार्य. पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी आपल्याला यश, प्रसिद्धी या गोष्टींची अपेक्षा असते. आणि तिसरं किंवा निस्वार्थी भावना पण असू शकते, परंतु ते लिमिट कसं असतं की समाजापुरतं मर्यादित राहतं. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं मग सर्वोच्च कार्य काय आहे, तर भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून आपापल्या परीने जेवढ्या सेवा आहेत तर त्या करणं म्हणजे ते सर्वोच्च कार्य आहे. आणि म्हणून हरिनामाचा प्रचार करणं किंवा गौरांग महाप्रभूंनी हे जे नाम संकीर्तन हा जो यज्ञ दिला आहे तर तो यज्ञ सतत चालू ठेवून त्या नामाचा आणि भगवंतांच्या लीला, कथा यांचा जो प्रचार होतो, भगवद्गीता जशी आहे तशी, भागवतम यांचा प्रचार करणं हे सर्वोच्च कार्य आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की एखादी वस्तू, एखादं गुण आणि एखादं कर्म याच्यानुसार आपण भौतिक आणि आध्यात्मिक चेतनेमध्ये कशा पद्धतीने स्थित राहू शकतो.
आणि आता ही चेतना ही आपल्या मनुष्य योनीमध्ये सगळ्यात उच्च स्तरावरती आहे. कारण कसं असतं की प्रत्येकाला त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार भगवंतांनी त्या त्या गोष्टींचं पोषक अशा गोष्टी म्हणजे तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे प्राणी पक्षी कुठलेही बघितले, अगदी झाडं सुद्धा, तर ही कशी करतात, त्यांचं चारच गोष्टी आहेत की भय, निद्रा आणि आणि आपुरतच ते मर्यादित जीवन असतं, की सतत त्यांना कुठेतरी भीती असते की कुठून हल्ला होऊ शकतो का, किंवा ते अलर्ट राहतात. तर एवढी चेतना आहे पुरतं प्रत्येक जीवाला श्रीकृष्णांनी क्षमता दिलेली आहे. तर आता म्हणजे थोडक्यात पाहू शकतो आपण की म्हणजे माझी बहीण ह्याचा पक्षी आणि प्राण्यांचा असा अभ्यास करते बऱ्यापैकी. तर तिने मला एक गोष्ट सांगितली की आफ्रिकेमधले झाडं आहेत, एक प्रकारची अशी उंच उंच झाड आहेत की त्याचा पाला हा जिराफांना, कारण जिराफ हे आफ्रिकेमध्ये आहे, तर त्यांना खूप आवडतो. तर जेव्हा हे जिराफ येतात तेव्हा ते पाला खातात. एक म्हणजे एका झाडाचा पाला खाल्ला की मग काय होतं की ते झाड त्याच्या मुळांतून शेजारच्या झाडांना तसे संकेत पाठवतं, आणि मग ती शेजारची झाडं ती काय करतात की स्वतःचा जो पाला आहे तो कडू करून टाकतात. हा, मग जिराफ पुढच्या झाडाकडे गेला की तो पाला खाल्ला की ते कडू लागतो, मग ते सोडून देतो. पण जिराफ पण एवढे हुशार असतात की ते काय करतात की लगेच दुसऱ्या झाडाचं नाही खात, ते काही झाडं सोडून पुढचं खातात. तर अशा पद्धतीने झाडांना सुद्धा तेवढी बुद्धी आहे आणि जिराफाला सुद्धा तेवढी बुद्धी आहे, परंतु त्यांची चेतना काय आहे की आहार आणि रक्षण, कुठेतरी भय आहे ना, कारण तर एवढ्यापुरतच त्यांची चेतना आहे. किंवा प्रजोत्पादन जर पाहिलं तर ती सांगत होती की आपल्याला कोकिळेचा रंग हा असा काळा काळा दिसतो, परंतु त्यातले जे शेड्स आहेत तर ते पाहण्याची जी दृष्टी आहे, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणा किंवा इन्फ्रारेड रेज असतात, तर हे जे किरण आहेत तर ते आपण आपल्या डोळ्यांनी नाही पाहू शकत, परंतु त्यांच्यामध्ये ते पाहू शकतात. स्त्री आणि पुरुष जे कोकिळ असतात तर त्यांच्यामध्ये ते जाणू शकतात, आणि मग ते अजून असं काहीतरी कलरफुल दिसतात, जेणेकरून ते प्रजोत्पादन हा त्यांचं कार्य करू शकतात. तर अशा पद्धतीने या सगळ्या कला गुण किंवा ही कार्य ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पेक्षा अधिक चेतना ह्या प्राणी पक्षी वनस्पती यांना मिळालेली आहे. मग आपल्यामध्ये काय दिलेलं आहे, तर आपल्याला आपली चेतना म्हणजे बुद्धी म्हणतो आपण, पण बुद्धी तर सगळ्यांना आहे, पण आपली बुद्धी ही कशी आहे की आपण सगळ्या प्रकृतीचं एक छान ज्ञान घेऊ शकतो, तर त्या दृष्टीने आपली बुद्धी उच्च स्तरावरती आहे. आणि आपली सगळ्यात महत्वाची म्हणजे चेतना उच्च स्तरावरती आहे. कारण आपण हे जे पशु पक्षी जे काम करतात ते आपल्याला करायचं नाहीये. म्हणजे जसं सांगितलं तसं की एक पक्षी हा प्रत्येक प्राण्या पिल्लासाठी एक नवीन घरटं बनवतो, आणि आपण आयुष्यभराची कमाई एका घरासाठी हे करतो. मग तसं पाहायला गेलं तर विचार करू शकतो की कोण जास्त घर बांधतंय. तर आपल्याला ते महत्वाचं म्हणजे इथं भौतिक जगामध्ये राहण्या इतपत कार्य करावीच लागणार आहेत, भौतिक कार्य करावीच लागणार आहेत. कारण असं नाहीये की तुम्ही जेलमध्ये आलायत आणि बाहेरच्या जगामध्ये कसं स्वातंत्र्य आहे, आणि त्या चेतनेमध्ये आपण जेलमध्ये पण राहू शकतो आणि मी स्वतंत्र आहे अशा पद्धतीने आपण वावरू शकतो, असं नाही होणार. त्यामुळे आपण भौतिक जगात आहोत तर आपल्याला भौतिक कार्य करणं भाग आहे. आपण मायेच्या तावडीत आहोतच, परंतु आपण ही चेतना भगवंतांशी सतत संबंध ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून या या श्लोकामध्ये सांगितल्याच्या पद्धतीने की आपली चेतना ही कुठलीही गोष्ट असू देत, तर त्या दृष्टीने आपली चेतना उन्नत ठेवणं गरजेचं आहे.
मग ह्याच्या पुढची स्टेज काय येते, की मग जेव्हा ही चेतना आपण सतत ठेवू भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून, तेव्हा मग आपण जे काही कार्य करतो, किंवा आपल्यावरती जे काही परिस्थिती ओढवते, मग ती सुख असू देत, दुःख असू देत, तर ती परिस्थिती सुद्धा आपण श्रीकृष्णांची कृपा म्हणून त्याच्याकडे पाहतो. आणि मग त्या ह्याच्यामध्ये आपण विचलित होत नाही. आता भगवद्गीतेमध्ये अर्जुनाकडं, कारण कसं असतं, जेव्हा आपण चेतना आपली स्वकेंद्रस्थानी असते ना, तेव्हा आजूबाजूची परिस्थितीनुसार आपण सुखी आणि दुःखी होऊ शकतो. म्हणजे कसं, तर आपल्याला काय वाटतं, की अरे खूप सारं ऐश्वर असेल, किंवा हाताखाली खूप सारे नोकर असतील, आणि पंचपक्वान्न मिळत असतील, तर हे कसं सुखी आयुष्य आहे. तर आता तेच आयुष्य अर्जुनाला मिळणार आहे जर त्यांनी युद्ध केलं तर. परंतु इथं अर्जुनाची मानसिक स्थिती काय आहे, की अरे माझ्या नातलगांना मारून मी पंचपक्वान्नाचा आस्वाद घेऊ, माझ्या नातलगांना मारून, माझ्या गुरुजनांना मारून मी राजमहालात राहू, किंवा माझ्या सख्या जे मित्र आहेत, भावंड आहेत, त्यांना मारून मी असं ऐश्वर त्याचा उपभोग घेऊ. तर पाहायला गोष्ट गेली तर काय आहे, की सगळं ऐश्वर त्यांच्या समोर उभं आहे, परंतु त्यांची मानसिक स्थिती काय आहे, की मला नकोय, हे ऐश्वर माझ्यासाठी दुःख आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण स्वतःच्या विचारात असतो, तेव्हा चांगल्या गोष्टी सुद्धा आपल्याला वाईट वाटतात, आणि वाईट गोष्टी सुद्धा, की त्याच्यापेक्षा मला ते मनवाच बरा, हं तर त्या गोष्टी सुद्धा सुखकर वाटतात. त्यामुळं केंद्रस्थान जर मी माझं असं असेल, तर परिस्थितीनुसार सुख आणि दुःख ह्या गोष्टी भेरी होतात किंवा बदलत राहतात. पण तेच जर श्रीकृष्ण केंद्रस्थानी असतील, तर मग मात्र सुख असू देत, दुःख असू देत, यश असू देत, अपयश असू देत, किंवा काही असू देत, तर प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण भगवंत केंद्रस्थानी आहेत, की जे सच्चित आनंद आहेत. त्यामुळे आपण सगळ्या परिस्थितीमध्ये आनंदी असतो, आणि त्या दृष्टीने या चेतना महत्वाच्या आहेत. आणि जो या आध्यात्मिक चेतनेत असतो तो खरा महात्मा आहे. आता श्रील प्रभुपाद पुढच्या तात्पर्यामध्ये काय म्हणतात ते पाहूया, की श्रीकृष्णांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींचे ध्यान महात्मा करत नाही. म्हणजे अनन्य चेतसाम म्हटलंय, भजन ती अनन्य मनुष्य, की न अन्य दुसरं काहीच नाही, तर केवळ श्रीकृष्ण. तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचं कारण, आदिपुरुष आहेत. या बाबतीत त्याला मुळीच संदेह नसतो. अशा महात्म्याची इतर महात्म्यांच्या किंवा शुद्ध भक्तांच्या सत्संगामुळे प्रगती होते. विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडेही, उदाहरणार्थ चतुर्भुज महाविष्णू रूपाकडेही आकृष्ट होत नाही. ते केवळ द्विभुजधारी श्रीकृष्ण रूपाकडेच आकृष्ट होतात. ते श्रीकृष्णांच्या इतर रूपांकडे किंवा देवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपांकडे मुळीच आकर्षित होत नाही. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णांचेच ध्यान करतात. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममाण झालेले असतात. तर आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट माहितीये, की जेव्हा रासलीला करताना श्रीकृष्ण हे अर्धवट रासलीला सोडून तिथून काय म्हणतो अंतर्धान पावतात, तर तेव्हा सगळ्या गोपी आणि राधाराणी ह्या पाहू लागतात, त्यांचा श्रीकृष्णाचा शोध घेऊ लागतात, आणि मग त्या वृंदावनाच्या वनांमध्ये फिरतात. तर तेव्हा श्रीकृष्ण काय करतात, की चतुर्भुज नारायणच्या रूपामध्ये तिथे येतात, आणि त्यांना पाहून बाकीच्या ज्या गोपी आहेत सगळ्या, तर त्या काय म्हणतात, की आमचे श्रीकृष्ण तुला इथून जाताना पाहिलेस का तू, किंवा कुठे दिसले का. तेव्हा ते श्रीकृष्ण जे चतुर्भुज नारायण रूपामध्ये असतात ते म्हणतात, हो या दिशेला पहा. आणि मग राधाराणी पण येतात
शोधायला. आणि मग तोच प्रश्न त्या श्रीकृष्णांना, त्या नारायणांना विचारतात. आणि श्रीकृष्ण राधाराणींना उत्तर देताना ते हो म्हणतात आणि असं हे करतात, दाखवायला जातात. परंतु त्यांचं जे चतुर्भुज स्वरूप आहे ते दोन भुजा गळून पडतात आणि द्विभुजधारी श्रीकृष्ण म्हणून ते इथे त्यांना, म्हणजे कारण राधाराणींच्या समोर श्रीकृष्ण असे दुसरं काही रूप असं धारण नाही करू शकत. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की गोपिकांना म्हणजे साक्षात नारायण उभे असले तरी सुद्धा त्या आकर्षित किंवा त्यांचं मन हे कुणावरती स्थिर आहे, तर श्रीकृष्णांवरती. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा भगवंतांच्या या रूपावरती सतत मनन करणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला बाकीची जी काही आकर्षणं असतील किंवा बाकीच्या ज्या काही प्रभावी गोष्टी असतील तर त्या गोष्टींपासून आपण विचलित होणार नाही. आणि कलियुगामध्ये भगवंत हे या नाम किंवा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या रूपामध्ये आपल्या पुढे उपस्थित आहेत. त्यामुळे आपण जेव्हा सतत नाम संकीर्तन करू, म्हणजे हळूहळू आपण म्हणजे माळेवरती जपमाळेवरती जप करायला सुरुवात करू. मग हळूहळू 1 माळ, नंतर 4 माळा, 8 माळा असं करून कमीत कमी 16 माळा दररोज असं जेव्हा आपण करू, तेव्हा ही साधना ही आपल्याला या चेतनेमध्ये दृढ होण्यासाठी मदत करते. आणि हे जे काही 2 तास जप केल्यानंतर जेव्हा आपण भौतिक कार्यामध्ये ऍक्च्युली सुरुवात करू, तेव्हा मग त्या भौतिक कार्य करत असताना सुद्धा कुठंतरी मनामध्ये ते नामस्मरण सुरू असेल, तर आपलं भौतिक कार्य किंवा ती चेतना ही हळूहळू उन्नत होऊन आपण सुद्धा आध्यात्मिक चेतनेपर्यंत उन्नत होऊ. आणि कधी ना कधी कुठल्या तरी क्षणी आपण सुद्धा या महात्मा या जो शब्द अपेक्षित आहे, आपल्याला काही पद नकोय हे, परंतु सतत आध्यात्मिक चेतनेमध्ये असणं हे कधीतरी घडेल किंवा नाही घडलं तरी किमान आपल्याला तशा भक्तांचा संग लाभेल ही मात्र आपण ही खात्री बाळगणं आवश्यक आहे. तर कालच राधानाथ महाराजांचं एक उदाहरण ऐकलं की जेव्हा त्यांना स्ट्रेस टेस्ट करायला डॉक्टर सांगतात तेव्हा ते खूप म्हणजे अक्षरशः घामाघूम होतात, तरी सुद्धा ते पळत राहतात त्या ट्रेडमिल वरती. आणि अर्थात स्ट्रेस टेस्ट करणारे सुद्धा भक्तच आहेत ते डॉक्टर. त्यामुळं हे पॉसिबल किंवा त्यांनी विचारलं की महाराज कसं काय तुम्ही म्हणजे त्यांनी नंतर ते स्पीड कमी केला त्या ट्रेडमिलचा आणि म्हणाले की महाराज तुम्ही काय म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही एवढं पळत होतात किंवा एवढी गरज पण नव्हती असं. तेव्हा महाराज म्हणतात की मी त्या कालनेमी राक्षस आणि त्याचा विचार करत होतो की अरे तो पळतोय पळतोय पण एकाच जागेवर स्थित आहे आणि तो श्रीकृष्णांना पकडू शकत नाही. तर तसं मला इथून राधागिरीधारी मंदिर दिसतंय आणि मी इथं पळतोय पळतोय पण मला ते म्हणजे त्यांना स्पर्श नाही करताय. अर्थात भौतिक दृष्ट्या म्हणू शकतो आपण, कारण चैतन्यामध्ये त्या आहेत म्हणल्यानंतर सदैव ते भगवंतांच्याच आश्रयाखाली. अशा पद्धतीने अशा व्यक्ती आपल्याला गुरु म्हणून लागतात, ही सुद्धा फार मोठी कृपा आहे. भले आपली चेतना त्या स्तरावरती नाही, परंतु असे लोक गुरु म्हणून आपल्या ला आहेत, कृपा देत आहेत, यासारखं सौभाग्य काय असू शकतं. तर अशा पद्धतीने आपण ही खात्री मात्र आपण नक्की बाळगू शकतो की आपण या परिवारामध्ये आपल्याला कुठंतरी आपल्याला हे स्थान मिळतंय. तर हेही नसे म्हणजे ही सगळ्यात सर्वोच्च कृपा आहे असं आपण मानू शकतो. तर अशा पद्धतीने आपण प्रयत्न करूयात की आपला हरिनाम आपण कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे करून आपण आपली चेतना ही आध्यात्मिक स्तरावरती ठेवण्याचा प्रयत्न करूयात. आज नवीन वर्षाच्या म्हणजे नवीन वर्षाचा हा एक छानसा संकल्प करूयात. तर सर्वांना कृष्ण भावना भावित हे नवीन वर्ष जावो अशी
हार्दिक शुभेच्छा. आणि आपण परत उद्या 2 वाजता भेटूयात. तर आज या श्लोकावरती जर कुणाला काही प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर नक्की विचारा. हरे कृष्ण. थँक्यू. सेटिंग चेंज केलेलं आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर थांबूया.